कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे। आगामी महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार यावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे। या निर्णयासाठी झालेल्या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील उपस्थित होते। निवडणुकीसाठी प्रभागनिहाय सक्षम उमेदवार निश्चित करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला जाणार आहे। यानंतर जागा वाटप आणि उमेदवारांची अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे। महायुती एकत्र लढणार असल्याने कोल्हापूरच्या राजकीय हालचालींना वेग आलाय। आज झालेल्या बैठकीमध्ये महायुती अभेद्य असेल असं ठरवण्यात आलं आणि त्याची उपसमिती एक निर्माण करण्यात आली की जे 81 नगरसेवक जे पुढच्या काळामध्ये घडणार आहेत त्यांचा अभ्यास करून ज्या पक्षाकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार त्या ठिकाणी असतील याची एक यादी आमच्याकडे तयार करून ती उपसमिती देईल आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण मिळून कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावरती चर्चा करून आम्ही महायुतीवर शिक्कामोर्तब करून आम्ही साधारणतः 28 ते 29 तारखेला महायुतीची यादी आम्ही जाहीर करू। जागा वाटपाचा फॉर्म्युला म्हणजे निवडून येण्याची क्षमता हा त्यामधला प्रमुख क्रायटेरिया आहे आणि हे करत असताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणे ही देखील दखल घेतली जाणार आहे। नाराजी बनपूर किंवा संभाव्य रोखण्याची काय चर्चा नाही बघा, आता महायुतीकडं इनकमिंग पण भरपूर झालेलं आहे। त्याचबरोबर वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते देखील आहेत। या सर्वांचा विचार करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। पण आता एखाद्या वॉर्डामध्ये 10-15 जणांची जर मागणी असेल तर 4 जणांना उमेदवार आम्ही देऊ शकणार आहे। त्यामुळे इतरांची समजूत काढून त्यांना काही इतर ठिकाणी कमिट्या असतील, काही इतर माध्यमातून त्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी करून बंडखोरी कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाईल।